वेलकम टू मिनेरो अकॅडमी। आपण बघतोय प्रश्नसंच आणि त्यामध्ये आपण प्रत्येक प्रश्नसंचमध्ये 10 प्रश्नसंच बघतो आणि ते लेक्चरच्या प्रमाणामध्ये बघतो। म्हणजे प्रत्येक लेक्चर झाल्यानंतर त्या लेक्चरवरती जे आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत त्यानुसार आपण प्रश्नसंच बघतो आणि प्रत्येक प्रश्नसंचमध्ये 10 प्रश्न बघतो। तर आजचा जो प्रश्नसंच आहे तो आहे प्रश्नसंच क्रमांक 6 जो आहे आपली संविधान सभा या टॉपिकवरती। तर आता आपण सुरू करू प्रश्नसंच क्रमांक 6। तर प्रश्नसंच क्रमांक 6 मधला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 51 आणि प्रश्न काय आहे तर संविधान सभेच्या मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष कोण होते। आणि आपले पर्याय काय आहे तर पहिला आहे पंडित नेहरू, दुसरा आहे सरदार वल्लभभाई पटेल, तिसरा आहे राजेंद्र प्रसाद आणि चौथा आहे डॉक्टर आंबेडकर। आता आपल्या संविधान सभेला एकूण 8 मुख्य समित्या होत्या आणि ते 8 अध्यक्ष आपल्याला माहीत असावेत। ते 8 अध्यक्ष माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे, त्याची अपेक्षा आहे आपल्याकडून की 8ही अध्यक्ष आपल्याला माहीत असावेत। तर त्यामध्ये आता मूलभूत हक्क समिती जी होती तर त्या समितीचे अध्यक्ष कोण होते तर ते होते सरदार वल्लभभाई पटेल। तर हे आपले मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष आहेत। आता या 8 समित्यांची ही जी नावं आहेत तर ही नावं लक्षात ठेवायला सोपी पण आहेत। एक तर आता एक अध्यक्ष आहेत ते राजेंद्र प्रसाद आहेत, एक अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि त्यानंतर पंडित नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल। तर हे आपले अध्यक्ष आहेत। तर मग यामध्ये आता हे काही लक्षात ठेवायला खूप कठीण जाणार नाहीये। तर मूलभूत हक्क समितीचे जे अध्यक्ष आहेत ते कोण आहेत तर सरदार वल्लभभाई पटेल। आता या मूलभूत हक्क समितीला 4 उपसमित्या होत्या आणि त्याचे 4 अध्यक्ष वेगळे होते। तर ते 4 उपसमित्या याच मूलभूत हक्क समितीच्या उपसमित्या होत्या। तर आपलं उत्तर काय आहे तर मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष कोण होते तर सरदार वल्लभभाई पटेल। आता त्यानंतर आपण बघू पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 52 आहे भारतीय संविधान सभेतील मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते। आता पहिला जो प्रश्न होता 51, प्रश्न क्रमांक 51 तो आहे की मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष। हा प्रश्न आहे मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष। तर उपसमिती आहे इथं आता हे उप आणि मुख्य समिती यामध्ये हे कन्फ्यूज करायचं नाही। कन्फ्युजन झालं की वाईट आहे की मूलभूत हक्क समिती आहे की मूलभूत हक्क उपसमिती आहे। तर आता जी आपली मूलभूत हक्क समिती आहे जिचे अध्यक्ष कोण होते आपण पहिल्या प्रश्नात बघितलं की सरदार वल्लभभाई पटेल हे अध्यक्ष होते मूलभूत हक्क समितीचे। आता त्याला उपसमिती होती आणि त्या उपसमित्यामध्ये 4 उपसमित्या होत्या, त्यामध्ये पण एक मूलभूत हक्क उपसमिती होती। त्या मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष आहेत जे.बी. कृपलानी। तर हे जे 4 उपसमित्या होत्या त्यामध्ये एक मूलभूत हक्क उपसमिती पण होती, तर त्याचे अध्यक्ष हे जे.बी. कृपलानी आहेत। मुख्य समिती जी होती अल्पसंख्याक आणि मूलभूत हक्क समिती त्याचे अध्यक्ष सरदार पटेल आहेत। तर त्यामुळे हे 2 प्रश्न सलग घेतलेले आहेत की मूलभूत हक्क समिती आणि मूलभूत हक्क उपसमिती। मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष आहेत सरदार वल्लभभाई पटेल, मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष आहेत जे.बी. कृपलानी आणि ही उपसमिती ही मुख्य समितीचीच उपसमिती होती। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा, प्रश्न क्रमांक 53 आहे की प्रश्न क्रमांक 53 राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते। आणि आपले पर्याय काय आहेत राजेंद्र प्रसाद, डॉक्टर B.R. आंबेडकर, तिसरा आहे जे.बी. कृपलानी आणि सरदार वल्लभभाई पटेल। आता आपली राष्ट्रीय ध्वज समिती ही जी समिती होती ही एक तात्पुरती समिती होती आणि तात्पुरती समिती कशासाठी तर तात्पुरती समिती यासाठी असायची की ती एका कुठल्या तरी विशेष उद्दिष्टासाठी स्थापन झालेली असायची आणि ते उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर ती समिती बरखास्त केली जायची। तर त्यामध्ये ही ध्वज समिती ही एक तात्पुरती समिती होती। त्या समितीचा उद्देश हा आपल्या देशासाठीचा ध्वज स्वीकृत संमत करणे हा होता आणि ते झाल्यानंतर ती समिती बरखास्त झालेली आहे। तर ही जी आपली ध्वज समिती होती ही एक तात्पुरती समिती होती आणि या समितीचे अध्यक्ष होते ते राजेंद्र प्रसाद हेच होते। त्यामुळं आपलं उत्तर काय असेल तर राजेंद्र प्रसाद हेच आपलं उत्तर आहे की राष्ट्रीय ध्वज समिती या समितीचे अध्यक्ष कोण होते तर राजेंद्र प्रसाद। त्यामुळे आपलं उत्तर काय असेल तर आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 राजेंद्र प्रसाद हे आपल्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष होते। आणि आता जर समजा याच्या अजून डिटेल बघायचं झाल्या
तर आपला जो राष्ट्रीय ध्वज आहे तो स्वीकृत कधी झालेला आहे, तर तो स्वीकृत झालेला आहे संविधान सभेमध्ये. बहुमताने तो स्वीकृत झालेला आहे, म्हणजे फक्त अध्यक्षांनी त्याला मान्यता दिली असं नाही, तर बहुमतानेच तो मान्य झालेला आहे. आणि ते झालेलं आहे 22 जुलै 1947. स्वातंत्र्य मिळण्याच्या 1 महिना आदल्या महिन्यात आपला ध्वज स्वीकृत झालेला आहे, जो या राष्ट्रीय ध्वज समितीने मान्य केलेला होता आणि त्यानंतर संविधान सभेने तो बहुमताने मान्य केलेला आहे. तर 22 जुलै 1947 या दिवशी आपला राष्ट्रीय ध्वज स्वीकृत झालेला आहे. म्हणजे संविधान सभेच्या जर डिबेट्स काढल्या तर त्यामध्ये हे 22 जुलैला आपल्या राष्ट्रध्वजाच्या बाबतीतल्या डिबेट्स आहेत. तर आपला राष्ट्रध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते? राजेंद्र प्रसाद. आणि आपला राष्ट्रीय ध्वज कोणी रचना केलेली आहे? तर पिंगली व्यंकय्या यांनी रचना केलेली आहे. तर हे झालं आपलं प्रश्न क्रमांक 53. राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते? तर राजेंद्र प्रसाद हे त्याचे अध्यक्ष होते. आता याच्यानंतर बघू आपण पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 54. प्रश्न क्रमांक 54 काय आहे? तर अयोग्य कथन ओळखा. आपल्याला 4 कथन दिलेले आहेत. पहिलं आहे, जुलै 1947 मध्ये भारताच्या संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाचा आराखडा स्वीकारला. दुसरं आहे, कॅबिनेट मिशन योजना 1946च्या अंतर्गत स्थापन झालेल्या संविधान सभेद्वारा भारताची राज्यघटना कार्यान्वित झाली. तिसरं आहे, 1946 मध्ये स्थापन झालेल्या संविधान सभेचे महात्मा गांधी सदस्य नव्हते. आणि चौथा आहे, भारताच्या संविधान सभेच्या उद्घाटन बैठकीची अध्यक्षता डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी केली. आपल्याला काय सांगितले? तर अयोग्य कथन ओळखा. आपल्याला काय बघायचं आहे? अयोग्य काय आहे. तर आता आपण बघू की पहिलं काय आहे, तर जुलै 1947 मध्ये भारताच्या संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाचा आराखडा स्वीकारला. आता आपल्या संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाचा आराखडा स्वीकारलेला आहे. त्यासाठी एक तात्पुरती समिती बनवली होती, ज्याचे अध्यक्ष होते राजेंद्र प्रसाद. आणि आपल्या संविधान सभेच्या या समितीने पहिल्यांदा राष्ट्रध्वजाचा आराखडा स्वीकारलेला आहे, जो नंतर आपल्या संविधान सभेने बहुमताने मान्य केलेला आहे. आणि तो कधी केलेला आहे? तर जुलै 1947 असं पर्यायामध्ये दिलेलं आहे. तर हे बरोबर आहे. आणि जर एक्झॅक्टली तारीख बघायची झाली तर ते किती आहे? 22 जुलै 1947ला आपल्या संविधान सभेने राष्ट्रध्वज स्वीकारलेला आहे. त्यामुळे हे विधान योग्य आहे. आपल्याला अयोग्य पाहिजे आहे. तर आपण दुसरं बघू. दुसरं काय आहे? तर कॅबिनेट मिशन योजना 1946च्या अंतर्गत स्थापन झालेल्या संविधान सभेद्वारा भारताची राज्यघटना कार्यान्वित झाली. आता हे वाक्य मोठं आहे, तर आपण बघू की कॅबिनेट मिशन योजना 1946च्या अंतर्गत स्थापन झालेल्या संविधान सभेद्वारा. तर ह्या वाक्याचं आधी पहिलं तर बघू. कॅबिनेट मिशन योजना 1946च्या अंतर्गत संविधान सभा स्थापन झाली होती असं यांचं म्हणणं आहे. तर हे बरोबर आहे का? तर हो, हे बरोबर आहे की संविधान सभेची जी रचना झाली होती ती कॅबिनेट मिशन 1946च्या शिफारसीवरून झाली होती आणि त्याच सभेने बनवलेली राज्यघटना कार्यान्वित झाली असं हे म्हणताय. तर हे बरोबर आहे का? तर हो, आपल्या संविधान सभेची रचनाच त्यासाठी झाली होती. त्यामुळे ह्या विधानामध्ये सगळं योग्य आहे. तर हे पण विधान योग्य आहे. त्यानंतर आता तिसरं विधान की 1946 मध्ये स्थापन झालेल्या संविधान सभेचे महात्मा गांधी सदस्य नव्हते. तर संविधान सभेमध्ये महात्मा गांधी हे नव्हते, त्यामुळे महात्मा गांधी संविधान सभेचे सदस्य नव्हते. हे पण विधान योग्यच आहे. याचा अर्थ आपलं उत्तर चौथा असेल. तर उत्तर चौथा काय आहे? तर भारताच्या संविधान सभेच्या उद्घाटन बैठकीची अध्यक्षता डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी केली. तर आता इथे एक शब्द आहे की उद्घाटन बैठकीची. तर उद्घाटन बैठक म्हणजे पहिली बैठक, संविधान सभेचं उद्घाटन होण्याची बैठक. तर ती कधी झालेली आहे? 9 डिसेंबर 1946ला झालेली आहे. तर 9 डिसेंबर 1946ला राजेंद्र प्रसाद अध्यक्ष होते का? तर नाही. सच्चिदानंद सिन्हा अध्यक्ष होते, तात्पुरते अध्यक्ष. आणि राजेंद्र प्रसाद कधी झालेले आहेत? 11 डिसेंबरला झालेले आहेत. त्यामुळं उद्घाटन बैठकीची अध्यक्षता राजेंद्र प्रसाद यांनी केलेली नाही. उद्घाटन बैठकीची अध्यक्षता ही सच्चिदानंद सिन्हा यांनी केलेली आहे. त्यामुळं हे विधान आपलं अयोग्य आहे. हे जर योग्य असतं तर काय असतं? इथे सच्चिदानंद सिन्हा असायला पाहिजे होतं राजेंद्र प्रसाद यांच्या जागी. तर हे विधान योग्य झालं असतं. त्यामुळे आपलं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 4 हे आपलं अयोग्य कथन आहे. आता हा झाला प्रश्न क्रमांक 54. आता बघू प्रश्न क्रमांक 55.
प्रश्न क्रमांक 55. प्रश्न क्रमांक 55 काय आहे तर जोड्या लावा. आपल्याला अ बाजू दिलेली आहे आणि ब बाजू दिलेली आहे. आपण पहिल्यांदा अ बाजू वाचून घेऊया याची. तर अ बाजूला आपल्याला काय काय दिलेलं आहे. पहिले दिलेले आहे संघ अधिकार समिती, दुसरं दिले वित्त व स्टाफ समिती, तिसरं अल्पसंख्याक उपसमिती आणि चौथं मूलभूत अधिकार उपसमिती. आणि आपल्याला दिलेलं आहे ब बाजूला काय काय दिलेलं आहे तर नावं दिलेली आहेत जे.बी. कृपलानी, एच.सी. मुखर्जी, राजेंद्र प्रसाद, जवाहरलाल नेहरू. आता आपल्याला एका बाजूला आपल्याला समिती दिलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला अध्यक्ष दिलेले आहे आणि आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. आता जोड्या लावा प्रश्नामध्ये नेहमी काय करायचं असतं तर जे गॅरंटेड माहीत आहे तिथून सुरुवात करायची आहे. प्रत्येकासाठी हे वेगळं असेल. तर आपल्याला जे माहीत आहे गॅरंटेड नेहमी त्यापासून सुरुवात करायची आहे. पण आता आपण सगळे विश्लेषण बघतोय त्यामुळे आपण अपासून सुरू करू. पण परीक्षेमध्ये नेहमी जे गॅरंटेड माहिती आहे तिथून सुरू करायचं आहे. तर आता संघ अधिकार समिती जी आपली बनलेली होती तर त्याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू, हे त्याचे अध्यक्ष होते. आता त्यानंतर वित्त आणि स्टाफ समिती जी होती त्याचे अध्यक्ष हे राजेंद्र प्रसाद होते. आता अल्पसंख्याक उपसमिती आणि मूलभूत अधिकार उपसमिती या दोन उपसमित्या या मूलभूत अधिकार आणि अल्पसंख्याक समिती होती मुख्य समिती त्याच्याच उपसमित्या होत्या. आता ती मुख्य समिती होती त्याचे अध्यक्ष कोण होते सरदार पटेल. त्या समितीला ज्या 4 उपसमित्या होत्या त्याचे अध्यक्ष आता त्यातले या 2 अध्यक्ष आपल्याला विचारलेले आहेत. तर आता अल्पसंख्याक उपसमिती आणि मूलभूत अधिकार उपसमिती, तर यामध्ये आपण आधीच्या एका प्रश्नामध्ये मूलभूत अधिकार उपसमिती बघितलं होतं आणि त्याचे अध्यक्ष आपल्याला जे.बी. कृपलानी आहेत हे आपण बघितलं होतं. आणि मग आता उरलेला एकच उरलेला पर्याय कोणता आहे तर अल्पसंख्याक उपसमिती, हे एच.सी. मुखर्जी हे त्याचे अध्यक्ष होते. तर आता ह्या जोड्या आपण लावलेल्या आहेत. आता यामध्ये 4ही आपल्याला माहीतच असाव्या असं नाही, पण यातल्या मेजॉरिटी आपल्याला माहीत असाव्यात. ज्या मुख्य 8 समित्या आहेत त्या आणि त्याच्या ज्या उपसमित्या आहेत त्या आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. तर ते जरी माहीत असेल तरी आपल्याला उत्तर निघतं आहे. तर आता आपण बघू की आपण काय काय उत्तर काढलेलं आहे. तर संघ अधिकार समिती आपली काय जोडी आलेली आहे जवाहरलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू. तर अला आपली जोडी आलेली आहे 4. अला 4 असलेला हे 2 पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4. म्हणजे आपलं उत्तर या 2 पैकीच एक येणार आहे. आता ब ला बघू आपली जोडी काय आलेली आहे. ब ला आपली जोडी आलेली आहे वित्त व स्टाफ समिती राजेंद्र प्रसाद. त्यामुळे ब ला आपली जोडी आलेली आहे 3. सो ब ला 3 असलेला आहे. ह्या 2 मध्ये कोण आहे तर इथं ब ला 3 दिसत आहे. याचा अर्थ आपलं उत्तर काय झालं आहे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर झालेलं आहे. आणि आपल्याला उत्तर मिळालेलं आहे कन्फर्मेशनसाठी अल्पसंख्याक उपसमिती पर्याय क्रमांक 2 आलेला आहे, एच.सी. मुखर्जी होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आहे. आणि मूलभूत अधिकार उपसमिती जे.बी. कृपलानी हे पण बरोबर आहे. तर आपलं उत्तर काय आलेलं आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर आलेलं आहे. तर हा झाला प्रश्न क्रमांक 55. आता बघू पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 56. प्रश्न क्रमांक 56 काय आहे तर अयोग्य कथन ओळखा. आपल्याला 3 कथन दिलेली आहेत. त्यातलं आपण बघू पहिलं काय आहे संविधान सभेची प्रथम बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली. दुसरं काय आहे संविधान सभेने 29 ऑगस्ट 1947 रोजी प्रारूप समितीची स्थापना केली. आणि तिसरं काय आहे B.N. राव हे संविधान सभेचे संविधानिक सल्लागार होते. आणि आपल्याला पर्याय उत्तर काय दिलेली आहे तर फक्त अ, फक्त ब, फक्त क आणि वरीलपैकी एकही नाही. आता आपल्याला प्रश्नात काय सांगितले तर अयोग्य कथन ओळखा. प्रश्नात काय सांगितलं हे व्यवस्थित बघायचं. अयोग्य कथन ओळखा. तर आपल्याला बघायचं आहे अयोग्य काय आहे. तर पहिलं अयोग्य आहे का संविधान सभेची प्रथम बैठक डिसेंबर 1946 रोजी झाली. तर पहिली बैठकाची तारीख दिलेली आहे 9 डिसेंबर 1946 ही पर्यायामध्ये दिलेली आहे. तर आपल्या संविधान सभेची पहिली बैठक आपल्याला पहिल्या बैठकीविषयी आपण बघितलेलं आहे. पहिली बैठक 9 डिसेंबर 1946ला झाली. तात्पुरते अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा यांनी काम केलं. 3 देशांनी आपल्याला शुभेच्छा संदेश दिले होते. त्याचं वाचन केलेलं आहे, त्याला उत्तर पण दिलेलं आहे. संविधान सभेत सर्वप्रथम कोण बोललं होतं तर जे.बी. कृपलानी बोलले होते. त्यांनीच ठराव मांडला होता सच्चिदानंद सिन्हा यांना तात्पुरता अध्यक्ष करण्यासाठीचा. आणि सभा कुठे झाली होती तर संविधान हॉल नवी दिल्ली. हे पहिल्या बैठकीविषयी आपण एवढी माहिती बघितलेली आहे. तर त्यामध्ये आता तारीख आपण बघितलेली आहे 9 डिसेंबर 1946.
आता संविधान सभेच्या कामकाजाच्या काही तारखा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे. त्या तारखा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर ही तारीख महत्त्वाचीच असते. पहिली तारीख जनरली महत्त्वाची असते. सगळ्या बाबतीतल्या ज्या पहिल्या तारखा आहेत त्या महत्त्वाच्या असतात. तर त्यामुळं संविधान सभेची पहिली बैठक आहे त्याची पण तारीख महत्त्वाची आहे. आणि ती तारीख काय आहे? 9 डिसेंबर 1946 आहे. आता पर्यायामध्ये ही बरोबर दिलेली आहे का? तर 9 डिसेंबर 1946 हे बरोबर दिलेली आहे. त्यामुळे हे योग्य आहे. आपल्याला अयोग्य पाहिजे आहे. तर हे आपलं उत्तर नसेल. आता दुसरं काय आहे? संविधान सभेने 29 ऑगस्ट 1947 रोजी प्रारूप समितीची स्थापना केली. आता बऱ्याच लोकांना हे प्रारूप म्हणजे काय किंवा प्रारूप समिती ही कुठली समिती आहे हेची जर समजा कल्पना नसेल किंवा पहिल्यांदाच परीक्षेत बसल्यावर समजा हे वाचलं असेल तर असं होऊ शकतं. आता हा प्रश्न समजा आला नाही, पण असं बऱ्याच वेळा होऊ शकतं की एखादी समिती किंवा एखादं असं काहीतरी वेगळंच नाव येऊ शकतं. पण आता आपल्याला तारीख माहिती आहे. तारीख काय आहे? 29 ऑगस्ट 1947. आपल्याला ज्या संविधान सभेच्या महत्त्वाच्या तारखा आहेत त्यामध्ये ही तारीख माहीत असणं अपेक्षित आहे की 29 ऑगस्ट 1947 ही तारीख संविधान सभेच्या कामकाजाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. महत्त्वाची यासाठी आहे की याच दिवशी 29 ऑगस्ट 1947 या दिवशी आपली संविधान सभेची मसुदा समिती तयार झाली होती आणि मसुदा समितीवरती अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड झाली होती. तर ही तारीख आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे. त्यामुळे 29 ऑगस्ट 1947ला आपली मसुदा समिती बनली आहे. आता हे आपल्याला माहीत आहे. आता मसुदा समितीच प्रारूप समिती आहे का? तर जर समजा आपल्याला तारखा माहीत असणं अपेक्षित असेल तर त्यामध्ये आता ह्या बारीक सारीक इतर चुका करून दिल्या जात नाहीत. आपल्याला माहीत काय असायला पाहिजे? तर तारीख आणि समिती. मसुदा समिती 29 ऑगस्ट 1947. त्यामुळे ही प्रारूप समितीच आहे. त्यामुळं हे विधान पण योग्य होईल. आता महत्त्वाच्या तारखांमध्ये आपल्याला ही तारीख माहीत पाहिजे आहे. मसुदा समिती आणि त्यावरती बाबासाहेबांची निवड ही 29 ऑगस्ट 1947 आहे. हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर हे विधान पण योग्य आहे. आता त्यानंतर तिसरं विधान काय आहे? तर B.N. राव हे संविधान सभेचे संविधानिक सल्लागार होते. तर आता आपले संविधान सभेचे जे सल्लागार आहेत ते सर B.N. रावच होते आणि ते पण जरा मोठे व्यक्ती होते. आंतरराष्ट्रीय न्यायालयात पण त्यांनी काम केलेलं आहे. तर ते महत्त्वाचे व्यक्ती होते आणि त्यांच्याविषयी कौतुक किंवा त्यांचं कामाचं श्रेय हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच त्यांना पण दिलेलं आहे. त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी उल्लेख पण केलेला आहे. त्यामुळे हे महत्त्वाचे सदस्य होते. तर B.N. राव हे संविधान सभेचे सल्लागार होते. तर हे पण विधान योग्य आहे. तर आता आपल्याला काय सांगितलं आहे? अयोग्य कथन ओळखा. तर यातलं कोणतं आपल्याला अयोग्य सापडलेलं आहे? तर यामध्ये आपल्याला कुठलंही कथन अयोग्य सापडलेलं नाही. 3ही कथन योग्य आहेत. संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946, 29 ऑगस्ट 1947ला प्रारूप समिती किंवा मसुदा समितीची स्थापना आणि B.N. राव हे संविधान सभेचे सल्लागार. हे 3ही विधानं योग्य आहेत. त्यामुळे कोणतं अयोग्य आहे? तर वरीलपैकी एकही नाही हे आपलं उत्तर असेल की आपल्याला कोणतं अयोग्य सापडलेलं आहे? वरीलपैकी एकही नाही. तर हे झालं आपलं प्रश्न क्रमांक 56. आता बघू प्रश्न क्रमांक 57. प्रश्न क्रमांक 57 काय आहे? तर जोड्या लावा. आपल्याला अ बाजू दिलेली आहे आणि ब बाजू दिलेली आहे. आपण अ बाजू आधी वाचून घेऊया. काय काय दिलेलं आहे? डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सर B.N. राव, जवाहरलाल नेहरू. आणि ब बाजूला आपल्याला काय काय दिलेलं आहे? उद्दिष्टांचा ठराव, घटना समितीचे संविधानिक सल्लागार, घटना समितीचे कायमचे अध्यक्ष, घटना समितीचे तात्पुरते अध्यक्ष. आता जोड्या लावा प्रश्नामध्ये नेहमी कुठून सुरू करायचं? तर जे आपल्याला गॅरंटेड माहीत आहे तिथून सुरू करायचं आहे. पण आता आपण विश्लेषणासह बघतोय त्यामुळे आपण सगळं व्यवस्थितच बघू. आता सच्चिदानंद सिन्हा हे आपल्याला तात्पुरते अध्यक्ष होतं हे माहिती आहे. आता बऱ्याच वेळा असं पण होतं की आपल्याला अ वरून ब कडे जाण्यापेक्षा ब वरून अ कडे जाणं हे जास्त सोपं जातं. बऱ्याच वेळा असं होऊ शकतं. तर त्यावेळी ब कडून अ कडे जायला पण हरकत नाही. त्यामुळे आपण उद्दिष्टांचा ठराव, आता या प्रश्नामध्ये आपण ब कडूनच अ कडे जाऊया कारण ते जास्त सोपं आहे. तर असं पण करता येतं. आता उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला आपल्याला माहीत आहे. कोणी मांडलेला आहे? तर तो जवाहरलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेला आहे. आणि त्याची तारीख आपल्याला माहीत असावी. ती महत्त्वाची तारीख आहे 13 डिसेंबर 1946ला संविधान सभेचं कामकाज सुरू झाल्या पहिल्याच टप्प्यात तो मांडलेला आहे. तर
पहिल्याच टप्प्यात म्हणजे पहिल्या अधिवेशनात मांडलेलं आहे. 9 डिसेंबरला कामकाज सुरू झाल्यानंतर 11 डिसेंबरला कायमस्वरूपी अध्यक्षांची निवड आणि त्यानंतर पुन्हा 2 दिवसात तो ठराव मांडलेला आहे. त्यानंतर आता दुसरं काय आहे तर घटना समितीचे संविधानिक सल्लागार हे सर B.N. राव होते, हे आपल्याला माहीत आहे. त्यामुळे आपली जोडी काय येईल, 2 साठी क येईल. त्यानंतर तिसरं, घटना समितीचे कायमचे अध्यक्ष कोण होते तर सच्चिदानंद सिन्हा नाही, राजेंद्र प्रसाद होते. कायमचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद, सच्चिदानंद सिन्हा तात्पुरते होते. कायमचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद. त्यामुळं घटना समिती कायमचे अध्यक्ष 3ला जोडी येईल ब. आणि त्यानंतर चौथं, घटना समितीचे तात्पुरते अध्यक्ष कोण होते, सच्चिदानंद सिन्हा. त्यामुळं 4 साठी येईल अ. आता आपण बघू की काय काय जोड्या लावलेल्या आहेत आपण. सच्चिदानंद सिन्हा आपली कुठली जोडलेली आहे, तात्पुरते अध्यक्ष 4. त्यामुळं अला 4 उत्तर असलेले हे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 हे 2 पैकी आपलं उत्तर येणार आहे. त्यानंतर आता ब, डॉक्टर राजेंद्र प्रसाद काय आलेलं आहे, घटना समितीचे कायमचे अध्यक्ष. त्यामुळे ह्या 2 पर्यायामध्ये ब साठी 3 असलेलं, इथं पण ब साठी 3 आहे, इथं पण ब साठी 3 आहे. त्यामुळे आपण पुढचं पण बघू. क साठी आलेलं आहे आपले सर B.N. राव, घटना समितीचे संविधानिक सल्लागार 2 आलेला आहे. सो आता क साठी आपल्याला 2 कुठं आहे, क साठी 2 इथं आहे का तर इथं नाही, त्यामुळे आपलं हे उत्तर असणार नाही. क साठी इथं 2 आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर येईल. आणि जवाहरलाल नेहरू उद्दिष्टांचा ठराव हे आपलं पर्याय क्रमांक 4 मध्ये पण आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आलेलं आहे. आता हे झालं प्रश्न क्रमांक 57. आपण बघू पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 58. प्रश्न क्रमांक 58 काय आहे तर खालील विधाने विचारात घ्या. आपल्याला 3 विधानं दिलेली आहेत, तर आपण आता वाचू 3ही विधाने. पहिले काय आहे, भारतीय संविधान सभेची बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडली. दुसरं आहे, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष होते. आणि तिसरं आहे, भारतीय संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारले. आणि आता पुढं काय सांगितलं आपल्याला, वरीलपैकी कोणते किंवा कोणती विधान किंवा विधाने बरोबर आहे किंवा आहेत. आता हे कोणते, कोणती, विधान, विधाने, आहे किंवा आहेत, हे एकवचनी किंवा अनेक वचनासाठी केलेलं आहे की ते आपल्या व्याकरणाच्या दृष्टीने बरोबर व्हावं यासाठी केलेलं आहे. तर त्याचा अर्थ फक्त हा एवढाच आहे की एक विधान फक्त बरोबर आहे असं पण होऊ शकतं, किंवा जास्त, एकपेक्षा जास्त म्हणजे अनेक वचने पण होऊ शकतं. तर ते एकवचनी अनेक वचनेचा घोळ होऊ नये म्हणून हे कोणते किंवा कोणती विधान किंवा विधाने बरोबर आहे किंवा आहेत असं केलेलं आहे. तर आता आपण पर्याय जर बघितले तर फक्त अ, दुसरा पर्याय आहे फक्त अ आणि ब, तिसरा पर्याय आहे फक्त ब आणि क, चौथा पर्याय आहे फक्त अ आणि क. आता इथं आपल्याला कुठंही सर्व बरोबर असं दिसलेलं नाही. याचा अर्थ कमीत कमी एक विधान तरी आपल्याला चुकीचं सापडणार आहे. कमीत कमी एक विधान चुकीचं आहे हे आपल्याला कळतं. तर आता बघू की अ काय आहे, भारतीय संविधान सभेची बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडली. आता ही तारीख पुन्हा पुन्हा येत आहे. 9 डिसेंबर 1946ला पहिली बैठक झाली संविधान हॉल नवी दिल्ली येथे. तात्पुरते अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा. सर्वात प्रथम कोण बोललं, J.B. कृपलानी, त्यांनीच ठराव मांडला होता सच्चिदानंद सिन्हा यांचा. सच्चिदानंद सिन्हा का तात्पुरते अध्यक्ष झाले तर ते सिनियर मोस्ट होते म्हणून. त्यानंतर 3 देशांनी शुभेच्छा संदेश पाठवले ते त्याचं वाचन झालेलं आहे. पहिल्या दिवशी एवढं झालेलं आहे. तर ती तारीख काय होती, 9 डिसेंबर 1946. त्यामुळे पहिलं विधान हे बरोबर आहे. यामध्ये आता फक्त काय होऊ शकतं, तारखेमध्ये काही गडबडी आहे का, म्हणजे आता कधी कधी इथे 1946च्या जागी 1948 दिलेलं असतं. आपण जर चुकीने ते 46च बघून घेतो. तर तसं काय झालेलं आहे का, तर व्यवस्थित बघू की 9 डिसेंबर 1946 आहे. ठीक आहे, बरोबर आहे, म्हणजे हे पहिलं विधान योग्य आहे. आता दुसरं विधान काय आहे तर डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष होते. आता हे विधान की सच्चिदानंद सिन्हा हे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष होते, तात्पुरते होते, पण ते अध्यक्ष होते. आता इथे यांनी तात्पुरते किंवा कायमस्वरूपी असं काही दिलेलं नाही. त्यामुळं आता टेक्निकॅलिटीच्या जोरावर जर बघितलं तर हे विधान आपलं बरोबर आहे की अध्यक्ष तर होते, तात्पुरते का होईना पण अध्यक्ष होते ते.
तर त्यामुळे सध्या तरी आपल्याला ह्या विधानाला योग्य आहे असं किंवा बरोबर आहे असं म्हणावं लागतंय की सच्चिदानंद सिन्हा यांना हे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष होते, तात्पुरते का होईना होते. त्यामुळे सध्या तरी आपण याला योग्य आहे असं म्हणू. आता त्यानंतर आपण बघू की तिसरं विधान. भारतीय संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारले. आता हे विधान योग्य आहे का? तर भारतीय संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारले. तर 26 नोव्हेंबर 1949ला संविधान स्वीकारलेलं आहे हे आपल्याला माहीत आहे. त्यासाठीच आपण 26 नोव्हेंबर संविधान दिवस म्हणून साजरा करतो. आता इथं फक्त एक गडबडी होऊ शकते की इथं तारीख आणि साल बरोबर आहे का? तर 26 नोव्हेंबर 1949. तर हे सगळं बरोबर आहे. मग या वाक्यात काय चुकीचं सापडतंय का आपलं? तर भारतीय संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारले या वाक्यात कुठंही काहीही चुकीचं वाटत नाही. म्हणजे इथं आपल्याला डाऊट पण येत नाही की नाही हे सध्या तरी बरोबर आहे वगैरे असं काय नाही आहे. हे ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. तर मग आता आपल्याला सर्व बरोबर आहे हे आपल्याला पर्याय नाही, म्हणजे एक तरी चुकीचं असलं पाहिजे. आता कुठलं विधान आहे जे जर असेल तर ते चुकीचं असू शकेल? तर अविधान चुकीचं असायची शक्यता नाही, तारीख बरोबर दिलेली आहे. क विधान पण चुकीचं असायची शक्यता नाही आहे, कारण तारीख बरोबर दिलेली आहे. मग आता ब आपल्याला जे वाटत होतं की सध्या तरी बरोबर आहे, कारण तात्पुरते का होईना सच्चिदानंद सिन्हा अध्यक्ष होते, पण त्यांनी कुठंही लिहिलेलं नाही. पण जर समजा या तीनमध्ये कुठलंही विधान जर अयोग्य किंवा चुकीचं असू शकेल तर ते फक्त बच असू शकेल, कारण अ आणि क मध्ये तर कुठलीही चूक सापडायची शक्यताही नाही. जर असेल तर फक्त ब चुकीचं असू शकतं. त्यामुळं इथं आपल्याला जर समजा आता सर्व बरोबर हे जर दिलेलं नसेल, एक तरी चुकीचं आहे असं आपल्याला जर कुठलं वाटलं तर ते ब चुकीचं असेल. त्यामुळं आपण ब चुकीचं आहे असं म्हणू आणि आपले पर्याय काय होतील? तर मग कोणती विधाने बरोबर आहे? तर फक्त अ आणि क हे आपलं उत्तर येईल. आता या प्रश्नाच्या बाबतीत ब हे चुकीचं आहे का? सच्चिदानंद सिन्हा हे अध्यक्ष होते, तात्पुरते का होईना होते. त्यांनी काय तात्पुरते किंवा कायमचे हे असं सांगितलं का? तर नाही सांगितलं. मग आपण हे चुकीचं कशाच्या जोरावर म्हटलंय? तर चुकीचं याच्या जोरावर म्हटलं की सर्व बरोबर हे जर पर्याय नसेल तर कुठलं विधान, म्हणजे आता जर समजा इथं पॉसिबिलिटी आली की हे चुकीचं असू शकतं किंवा नसू शकतं, जर असं झालं की गॅरंटेड बरोबर पाहिजे असेल तर नेहमी जे आपल्याला शक्यता वाटते चुकीचं आहे त्याकडे जायचं. म्हणजे इथं आता दोन विधानं आलेली आहेत की आता समजा अ बरोबर आहे, क पण बरोबर आहे, आता बचा डाऊट आहे. सर्व बरोबर जर दिलेलं नसेल तर ज्याचा डाऊट आहे ते चुकीचं आहे असं म्हणायचं. म्हणजे अ चुकीचं असायची शक्यता नाही आहे, क चुकीचं असायची शक्यता नाही आहे. त्यामुळं ब हेच जर असेल तर चुकीचं असू शकतं. आता हे आपण काय केलं किंवा ब चुकीचं आहे कशावरून म्हटलं? आपण तर पहिल्यांदा त्याचं विश्लेषण करताना असं म्हटलं की ब सध्या तरी बरोबर आहे, मग नंतर आपण चुकीचं का म्हटलं? तर त्यांच्या पर्यायावरून म्हटलेलं आहे. म्हणजे आपण पर्यायावरून आपल्याला हे कळलं की एक तरी विधान चुकीचं असेलच. मग ते एक तरी विधान इथं चुकीचं सापडलेलं आहे, मग ते आपल्याला ब हे चुकीचं आहे असं म्हणावं लागतंय. आता ब चुकीचं असेलच असं कोणी समजा म्हणू शकेल की ब चुकीचं नाही की सच्चिदानंद सिन्हा हे अध्यक्ष होतेच की तात्पुरते का होईना पण होते. पण मग आता पर्यायामध्ये तसा पर्याय दिलेला नाही, सर्व बरोबराचा पर्याय दिलेला नाही. त्यामुळे आपल्यावर बंधन आहे की आपल्याला एक तरी कोणतं तरी विधान हे चुकीचं आहे असं काढावं लागणार आहे. मग त्यासाठी आपण जे ॲब्सोल्यूट करेक्ट आहे की ज्यामध्ये गॅरंटीच आहे की ते बरोबरच आहेत, फक्त त्यालाच बरोबर म्हणायचं. त्यामुळे संविधान सभेची बैठक 9 डिसेंबर 1946 हे ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. इथं कुठल्याही कसल्याही वाक्यामध्ये चूक असण्याची शक्यता नाही. 9 डिसेंबर 1946लाच पहिली बैठक झालेली आहे. त्यानंतर आता तिसरं विधान की संविधान कधी स्वीकारले? 26 नोव्हेंबर 1949लाच संविधान स्वीकारलेलं आहे. त्यामुळं जर चुकीचं असेल तर कोण असू शकेल? ब असू शकेल. त्यामुळे आपण बला चुकीचं काढलेलं आहे. पण हे बला चुकीचं काढायचं कारण काय आहे? तर पर्याय. त्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळा असं पर्यायानुसार मग शक्यता, डाऊट्स किंवा यावरून पण आपल्याला निर्णय घ्यावा लागतो. तर हे झालं आपलं प्रश्न क्रमांक 58.
आता बघू पुढचा प्रश्न क्रमांक 59. प्रश्न क्रमांक 59 काय आहे तर प्रश्न क्रमांक 59 आहे, राज्यघटना तयार करण्याव्यतिरिक्त घटना समितीने पार पाडलेल्या अन्य कार्याबाबत खालील विधाने विचारात घ्या. आपल्याला 4 विधानं दिलेली आहेत. पहिलं आहे, मे 1949 मध्ये भारताच्या राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वास मान्यता दिली. दुसरं आहे, 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रध्वज स्वीकारला. तिसरा आहे, 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगीताचा स्वीकार केला. आणि चौथा आहे, 26 जानेवारी 1950 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड केली. आता पर्याय उत्तरांमध्ये काय दिले तर ब आणि क बरोबर, अ, ब आणि ड बरोबर, ब, क आणि ड बरोबर. चौथा पर्याय आहे अ, ब आणि क बरोबर. इथं पण आपल्याला सर्व बरोबर असा पर्याय दिसलेला नाही, याचा अर्थ एक तरी चुकीचा असणारच आहे. आता आपण बघू की कोणते कोणते विधाने बरोबर आहेत किंवा चुकीचं आहे. तर पहिलं काय आहे, मे 1949 मध्ये भारताच्या राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वास मान्यता दिली. आता संविधान सभेने संविधान बनवण्यासोबत जे इतर कार्य पार पाडलेले आहे त्यामध्ये आपण हे बघितलं होतं की राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वास संविधान सभेने मान्यता दिलेली आहे. आणि तेव्हा पंडित नेहरूंवरती प्रचंड टीका पण झाली होती आणि संविधान सभेमध्ये मग त्यावरून भरपूर वाद पण झाला होता. पण मुख्य टीका काय होती तर ज्यांनी आपल्यावरती राज्य केलं त्यांच्याच संघटनेमध्ये परत जायचं का. म्हणजे आता कॉमनवेल्थ संघटना काय होती तर ज्यांच्यावरती ब्रिटिशांचं राज्य होतं त्या देशांचा समूह म्हणजे कॉमनवेल्थ आहे, राष्ट्रकुल आहे. आता त्याला जास्त महत्त्व नाही आहे कारण ते फक्त खेळाच्या स्पर्धापुरतंच मर्यादित राहिलेलं आहे. पण राष्ट्रकुल सदस्यत्व ते होतं. आता तेव्हा ज्यांनी आपल्यावरती राज्य केलं त्याच देशाच्या संघटनेमध्ये परत जायचं का, यावरून हा वाद होता. आणि दुसरं हे की ज्यांनी आपल्याला राज्य केले, ज्यांच्यापासून आपण स्वातंत्र्य मिळवायला बघत आहोत, त्यांच्या संघटनेमध्ये जाणं म्हणजे आपल्या स्वातंत्र्याला धक्का पोहोचवणं आहे, म्हणजे आपल्या सार्वभौमत्वाला धक्का पोहोचवणं आहे, अशी संविधान सभेतल्या बऱ्याच सदस्यांनी यावरती आक्षेप घेतलेला. तर तेव्हा पंडित नेहरूंनी उत्तर पण दिलं होतं की सार्वभौमत्वाला धक्का नाही, कारण राष्ट्रकुलाचं सदस्यत्व भारत आपण हे स्वतःच्या इच्छेने घेत आहोत, ते काही बंधनकारक नाही आहे आणि आपल्याला हवं तेव्हा त्यातून बाहेर पडायचे अधिकार आहे, त्यामुळे हे सार्वभौमत्वाला धक्का नाही अशी चर्चा संविधान सभेमध्ये झाली होती. मग तेव्हा आपण हे बघितलं होतं की संविधान सभेने राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वास मान्यता दिलेली आहे. तर त्यामुळे हे विधान योग्य आहे. आता दुसरं विधान काय आहे, 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रध्वज स्वीकारला. तर आपण हे पण बघितलं की आपला राष्ट्रध्वज हा पण संविधान सभेने स्वीकारलेला आहे. त्यासाठी एक तात्पुरती समिती बनवली होती ज्याचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते आणि त्यांनी आपल्या राष्ट्रध्वजाला सुरुवातीला मान्यता दिलेली आहे. संविधान सभेने नंतर तो बहुमताने मान्य केलेला आहे आणि तो 22 जुलै 1947लाच स्वीकारलेला आहे. ज्या महत्त्वाच्या तारखा आहेत त्यामध्ये ही तारीख महत्त्वाची आहे, त्यामुळे 22 जुलै 1947 हे बरोबर आहे. तर हे पण विधान योग्य आहे. आता तिसरं विधान काय आहे, 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगीताचा स्वीकार केला. आता संविधान लागू होण्याच्या 2 दिवस आधी एक विशेष अधिवेशन झालं होतं आणि त्या अधिवेशनामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेले होते, जसं की आपलं राष्ट्रगीत, राष्ट्रगान आणि आपल्या राष्ट्रपतींची निवड. या काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्या संविधान सभेने केल्या होत्या आणि त्यासोबत संविधानावरती सह्या केल्या होत्या आणि सह्या केल्यानंतर आपली संविधान सभा बरखास्त झाली होती. तर हे सगळं कधी झालेलं आहे, 24 जानेवारीलाच सह्या केलेल्या आहेत आणि त्यानंतर संविधान सभा बरखास्त झालेली आहे. तर हे पण बरोबर आहे की 24 जानेवारीच्या विशेष अधिवेशनात राष्ट्रगीताचा स्वीकार केलेला आहे. राष्ट्रगान पण त्याच दिवशी स्वीकारलेलं आहे आणि राष्ट्रपती निवड पण त्याच दिवशी केलेली आहे. आणि आता चौथं, 26 जानेवारी 1950 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड केली. आता हे जर वाक्य बघितलं तर तसं बघितलं तर या वाक्यामध्ये खूप मोठी चूक आहे असं वाटत नाही. 26 जानेवारी 1950 रोजी राजेंद्र प्रसाद यांची पहिले राष्ट्रपती म्हणून निवड आहे का, तर 26 जानेवारी 1950 नाही, 24 जानेवारीला झालेली आहे. कारण संविधान सभा ही बरखास्त झालेली आहे 24 जानेवारीला. सह्या केल्यानंतर संविधान सभा ही बरखास्त झालेली आहे. बरखास्त झाल्यानंतर 2 दिवसांनी
संविधान सभा कोणाचीही निवड करू शकणार नाही. त्यामुळे 26 जानेवारी 1950ला नवीन राष्ट्रपतींची जर निवड केली तर ती संविधान सभा करू शकणार नाही. संविधान सभा बरखास्त झालेली आहे, तर त्यानंतर ती कशी निवड करणार? त्यामुळं 26 जानेवारीला आपल्या संविधान सभेने निवड केलेली नाही, तर ती 24 जानेवारीला केलेली आहे. 24 जानेवारीला संविधान सभा बरखास्त झालेली आहे. त्यामुळे ही जी निवड आहे ही 26 नाही 24ला झालेली आहे. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. आता हे खूप मोठी किंवा छोटी चूक आहे का? तर नाही, मोठी चूक आहे. मोठी चूक म्हणजे कसं? तर आता 24 जानेवारीला सभा बरखास्त झालेली आहे. आपली संविधान सभा 24 जानेवारीला सह्या केल्याने बरखास्त झाली हे आपल्याला माहीत आहे. तर त्यामुळं 26 जानेवारीला नाही, 26 जानेवारीला आपलं संविधान लागू झालेलं आहे. पण राष्ट्रपतींची जी निवड आहे ती संविधान सभेने केलेली आहे बरखास्तीच्या आधी. त्यामुळं 24 तारखेला केलेली आहे, 26ला नाही. तर हे विधान अयोग्य आहे. मग आता आपल्याला कोणते कोणते योग्य किंवा बरोबर सापडलेले आहे? तर अ, ब आणि क आपल्याला बरोबर सापडलेले आहे. मग आपलं उत्तर काय येईल? तर अ, ब आणि क असलेला हा पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर येईल. हा झाला प्रश्न क्रमांक 59. आता बघू प्रश्नसंचातला शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 60. तर आपला प्रश्न काय आहे? 1947च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेमध्ये काही बदल झालेले आहेत आणि आपण ते बदल बघितले आहेत. तर आता त्यातले कोणते विधान बरोबर नाही आपल्याला शोधायचं आहे. तर आता पहिलं बघू की ही सभा पूर्णतः सार्वभौम बनली. हे विधान बरोबर आहे का? तर आपली संविधान सभा सार्वभौम बनली म्हणजे काय झालं? तर आपल्या संविधान सभेला आपल्याला हवे तसे संविधान बनवण्याचे अधिकार मिळाले. आता जर तसं बघितलं तर आपल्या संविधान सभेच्या सुरुवातीपासूनच आपल्याला हवे तसं संविधान बनवायची अधिकार होते. पण भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपण ऑफिशियलीच सार्वभौम झालेलो आहे. आपली संविधान सभा ऑफिशियली सार्वभौम झालेली आहे. त्यामुळं आपली संविधान सभा ही पूर्णतः सार्वभौम बनली 1947च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने. भारतीय स्वातंत्र्य कायद्याने म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर. त्यामुळे हे विधान बरोबर आहे की सभा पूर्णतः सार्वभौम बनली. आता दुसरं काय आहे की सभा एक विधिमंडळात्मक संस्था ही झाली. आता विधिमंडळात्मक संस्था म्हणजे काय? तर विधिमंडळ म्हणजे जे आपलं कायदे मंडळ असतं म्हणजे आपली संसद. तर आता आपली संविधान सभा ही संसद पण झाली. तर हे विधान पण बरोबर आहे, कारण आपल्या संविधान सभेने आपली तात्पुरते संसद म्हणून पण काम केलेलं आहे. आणि पहिल्या निवडणुका होऊन संसद बनेपर्यंत संविधान सभेने तात्पुरते संसद म्हणून पण काम केलेलं आहे. म्हणजे 24 जानेवारीला सह्या केल्यानंतर संविधान सभा बरखास्त झालेली आहे, पण त्या संविधान सभेने तात्पुरते संसद म्हणून काम चालू ठेवलेलं आहे. म्हणजे संविधान सभा ही तात्पुरते संसद पण होती आपली. त्यामुळं विधिमंडळात्मक संस्था पण झाली होती आपली संविधान सभा. तर हे पण विधान बरोबर आहे. त्यानंतर तिसरं वाक्य काय आहे? तर तिसरं आहे की सभेची एकूण सदस्य संख्या पूर्वीच्या नियोजित संख्येपेक्षा वाढली. आता संविधान सभेची सदस्य संख्या आहे ही लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ठेवण्यात आली होती. साधारण 10 लाख लोकांमागं एक संविधान सभा सदस्य असं प्रमाण ठरलं होतं. आणि त्यामुळं आपली 389 ही सदस्य संख्या ही लोकसंख्येनुसारच ठरलेली आहे. त्याच्यामध्ये जे वाटप झालं होतं की 296 हे ब्रिटिश इंडियातून, 93 सदस्य संस्थानिकांकडून, हे पण लोकसंख्येच्याच प्रमाणात झालं होतं. आता जेव्हा आपलं स्वातंत्र्य मिळालेलं आहे तेव्हा पाकिस्तान नावाचा एक देश अस्तित्वात आलेला आहे आणि खूप मोठी लोकसंख्या ही पाकिस्तानात गेलेली आहे. त्यामुळं लोकसंख्या कमी झाल्यानंतर आपल्या संविधान सभेची सदस्य संख्या पण कमी झालेली आहे, त्या प्रमाणामध्ये कमी झालेली आहे. आणि मग ती कितीने कमी झालेली आहे? तर ती 90ने कमी झालेली आहे. आणि 389वरून आपली सदस्य संख्या 299वर आली होती. त्यामुळं आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळालेलं आहे तेव्हा आपल्या संविधान सभेची सदस्य संख्या ही कमी झालेली आहे. इथं लिहिलेलं आहे की ती वाढली. तर वाढली का ती? तर नाही, कमी झालेली आहे. कितीने कमी झालेली आहे? 90ने. त्यामुळे हे विधान बरोबर नाही आणि हे आपलं उत्तर मिळेल. आणि चौथं विधान काय आहे? तर मुस्लिम लीग सदस्यांनी भारतासाठी असलेल्या संविधान सभेतून माघार घेतली. आता मुस्लिम लीगचे सदस्य यामध्ये जेव्हा आपली फाळणी होत होती साधारण त्या काळामध्ये मुस्लिम लीगच्या काही सदस्यांनी संविधान सभेच्या कामकाजामध्ये सहभाग घेतलेला आहे. काही मुस्लिम लीगच्या सदस्यांनी भारतीय संविधान निर्मितीसाठी काम केलेलं आहे. त्यामुळे मुस्लिम लीगच्या सदस्यांनी कामच केलेलं नाही असं काही झालेलं नाही. मुस्लिम लीगच्या काही सदस्यांनी संविधान सभेमध्ये काम केलेलं
आहे. पण मुस्लिम लीग पार्टीने मात्र यामधून आपला सहभाग काढून घेतलेला आहे. म्हणजे मुस्लिम लीग पक्षाच्या पातळीवरती संविधान सभेच्या कामकाजात सहभागी झालेली नाही आहे, पण काही सदस्यांनी मात्र नंतरच्या काळामध्ये काम केलेलं आहे. त्यामुळे हे विधान पण बरोबर आहे की मुस्लिम लीगच्या सदस्यांनी भारतासाठी असलेल्या संविधान सभेच्या कामातून माघार घेतलेली आहे, पण काही सदस्यांनी काम केलेलं आहे मात्र. तर आपल्याला विधान काय सापडलेलं आहे? 3 नंबरचं विधान हे आपल्याला अयोग्य सापडलेलं आहे किंवा बरोबर नाही, की सभेची एकूण सदस्य संख्या पूर्वीच्या नियोजित संख्येपेक्षा वाढली हे विधान योग्य नाही आहे, तर ती कमी झालेली आहे, 90ने कमी झालेली आहे. हे आपण बघितलं आणि हे झालं आपलं उत्तर आणि प्रश्न क्रमांक 60. तर आता इथं आपला हा प्रश्नसंच संपला.